घामातून रक्त येईपर्यंत फिरवू देत, मगच अक्कड जाईल याची. जा जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. म्हणजेच माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असतात. या संस्कृत श्लोकाला अनुसरून ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर आधारित दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित हे मृत्युंजय हे नाटक सध्या रंगभूमीवर आलंय. सावरकर अंदमान बेटावर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांनी तिकडच्या कैद्यांच्या राहणीमानात केलेली सुधारणा, त्यांना त्यावेळी आलेले अनुभव, त्या काळात सावरकरांनी सहन केलेल्या हाल अपेष्टा आणि अंदमानातील सावरकरांचा प्रवास ह्या नाटकातून उलगडला गेलाय. नाट्यरंजनच्या ह्या भागात ह्या नाटकाच्या टीम कडून जाणून घेऊया ह्या नाटकाविषयी काही खास गोष्टी. मुळामध्ये हे नाटक जे आहे ते नाटक हे मृत्युंजय या नावातच सगळं काही सामावलेलं आहे. अंदमानमध्ये जेव्हा सावरकरांनी प्रवेश केला तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर तिथे आपले जे राजबंदी आहेत, क्रांतिकारक आहेत, जे तिथे त्यांना ठेवलं होतं, ते आत्महत्या करत होते तिथल्या छळाला कंटाळून, शिक्षेला कंटाळून. आणि सावरकर गेल्यानंतर तिथे त्या परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडला, कारण त्यांनी त्या सगळ्यांच्या मागे खूप मोठी एक मॉरल पॉवर, एक मानसिक शक्ती उभी केली आणि त्यातनं त्या आत्महत्या कमी झाल्या. आणि तिथनं सावरकरांनी एक वेगळी क्रांतीची चळवळ निर्माण केली. त्यांनी काही माणसांशी संधान साधलं तिथल्या ब्रिटिश सेवेतल्या, आणि त्यांच्यामार्फत अख्ख्या जगामध्ये तिथला छळ पोचवला, जो आत्तापर्यंत 20 वर्ष पोचत नव्हता. जेव्हा हे नाटक लिहिलं गेलं तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आजूबाजूला चालू होत्या, तरुणांच्या आत्महत्या चालू होत्या, किंवा आत्तासुद्धा आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणावरती फ्रस्ट्रेशन नावाची एक गोष्ट आपल्या युवा पिढीवरती हावी झालेली आहे. तर ही जी गोष्ट आहे याला उत्तर देण्याचं हे नाटक काम करतं. हे नाटक उभं करताना रेग्युलरली तू नाटक पाठ कर आणि उभं राहा आणि तुझी वाक्य इथे येऊन म्हण असं नाही झालेलं. ती जी वेदना आहे अंदमानच्या छळामुळे आलेली, यातना सहन करताना त्या लोकांनी भोगलेली, ती वेदना त्यांना जाणवावी अशा प्रकारची काही इम्प्रोव्हायझेशन्स, अशा प्रकारचे काही एक्झरसाइजेस, सायकोलॉजिकल एक्झरसाइजेस आम्ही सगळ्यांनी केले. याच्या हातावर जणू कातडी शिल्लकच नाहीये, पण तरी तो सोलतोय जीवाच्या आकांतानं. थांबणार नाही, कारण त्या बॅरीचे तू मागे उभे आहे, त्याला रेटायला बघ. काम कर, हात चालवा पटपट. झालं रे का तुझं अजून? काम कर पटपट, चल हात चालव. जेवायला बसा. काय वो बंगाली हिंदूभूषण उसने खुद को फांसी लगा ली. ये कमबख्त जीना हराम करके छोड़ेंगे. दिग्पाल बरोबर मी आधी काम केलं आहे, त्यामुळे त्याला माहिती होतं. मी मूळचा साताऱ्याचा असल्यामुळे माझ्या भाषेवरती मला जास्त काम करून घ्यायचं होतं, कारण ज्या माणसाने मराठी भाषेला नवीन शब्द दिले अशा माणसाची भूमिका जेव्हा मी रंगमंचावरती साकारतो तेव्हा त्याच्या तोंडची वाक्य ही त्याच ताकदीने लोकांपर्यंत पोचली पाहिजे, त्याच्या तोंडची भाषा ही त्याच ताकदीची असली पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना खूप मनापासून वाटायचं. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्यांच्या सावरकरांच्या एनर्जीविषयी म्हणाल तर त्यांची काही यूट्यूबवरती त्यांच्या भाषणांचे काही व्हिडिओज आहेत आणि शिवाय त्यांची काही ऑडिओ भाषणं पण अवेलेबल आहेत. तर ती मी ऐकली. त्यातून साधारण त्यांच्या बोलण्याचा जो फोर्स आहे, बोलण्याची जी ताकद आहे, बोलण्याची जी इंटेन्सिटी आहे, ती शोधण्यासाठी मला त्या गोष्टींमधून जास्त मदत झाली. मी मगाशी म्हटलं ना, इथे मी तुमचा मित्र म्हणून उभा आहे. शिक्षेच्या भयाने तुम्ही मला गप्पा बसवू शकत नाही. पुढे कधीही आमच्या हुतात्म्यांचा अपमान केला तर मी ऐकून घेणार नाही.
आपल्या पूर्वजांचा अपमान ऐकून घेणारी अवलाद जगात इतर देशात दिसते. आम्ही असे भ्याड नाही सावरकर. पण 1857च्या युद्धात आहुती देणाऱ्या त्या हुतात्म्यांना सो कॉल्ड हिरोज म्हणण्याचं धाडस करू नका. दिल्लीचा बादशाह बहादूरशाह एक उत्तम कवी होता. दुर्दैवाने तेव्हा तो इंग्रजांच्या तावडीत सापडला. तेव्हा त्याला तुमच्यासारख्याच कोणीतरी हेटाळणी करावी म्हणून विचारलं. दुमदुमाए दम नहीं अब खैर मांगो जानकी, ऐ जफर ठंडी हुई शमशेर हिंदुस्तान की. पण तेव्हा त्याला उत्तर देताना तो मानी बादशाह म्हणाला, गाजियों में बू रहेगी जब तक ईमान की, तब तो लंदन तक चलेगी तेग हिंदुस्तान की. मृत्यू समोर असतानाही त्याच्याशी भेटण्याची ताकद आहे आमच्या देशात. तुमच्या कर्नल स्मिथ सारख्या मी पळपुटे नाही. बॅरिस्टर सांभाळून इज माय केस असतील, पण म्हणून आमच्या हुतात्म्यांचा अपमान करण्याचा त्यांना काही अधिकार नाही. भारतीय सैनिकांना क्रूर म्हणण्याआधी इंग्रजांनी स्वतः आरशात पाहिलं पाहिजे. नमस्कार, मी रघुनंदन बर्वे. या नाटकामधला जो विलन आहे, खलनायक डेव्हिड बॅरी, याची मी भूमिका करतोय. प्रत्यक्षातलं न आवडलेलं कॅरेक्टर रंगमंचावरचं खूप आवडलेलं कॅरेक्टर, कारण खूप शेड्स आहेत या भूमिकेला. तो विक्षिप्त होता, क्रूर होता, लहरी होता प्रचंड, आणि सतत सावरकरांसोबत सीन्समध्ये जी काय एकूण आमची नोकझोक चालते ती करताना खूप मजा येते. आणि आत्तापर्यंतचा रिस्पॉन्स हा प्रचंड आणि खूप पॉझिटिव्ह आहे. लोकांपर्यंत सावरकर पोचतायत. नमस्कार, मी शार्दूल आपटे. तर ह्या नाटकाच्या निमित्तानं का होईना आम्ही आमच्या देशासाठी आणि आमच्या क्रांतिकारकांनी जे काही आपल्यासाठी, आपल्या भारतीयांसाठी जे कष्ट भोगलेत ते कष्ट सहन करून आज आपल्याला जे स्वातंत्र्य इथे जगता येतं आहे ते त्या क्रांतिकारकांमुळे कुठेतरी मिळालेलं आहे. आणि हे देशाचं कार्य आम्ही कुठेतरी करतो आहे, हे एक समाधान हे नाटक करत असताना आमच्या मनात आहे. तसंच आपण खूप सहज काळं पाण्याची शिक्षा, ही शिक्षा जी आहे त्या त्या क्रांतिकारकांना भोगावी लागली, ती खूप आपण सहज म्हणून जातो की काळं पाण्याच्या शिक्षेला पाठवलं. पण वास्तवतः काळं पाणी काय होतं हे ह्याची एक व्याख्या करायची झाली तर काळ जेव्हा विक्राळ रूप धारण करतो तेव्हा त्याला काळं पाणी म्हणतात. असं हे नाटक करत असताना आणि ह्या नाटकाची प्रोसेसमध्ये एकंदरीत आम्हाला कळून चुकलंय. जय स्वतंत्रतेचा बोला, जय स्वतंत्रतेचा बोला, जय राष्ट्रदेवीचा बोला, जय राष्ट्रदेवीचा बोला, जय भवानी की जय बोला, जय भवानी की जय बोला, जय छत्रपतींचा बोला, जय छत्रपतींचा बोला. अरे तुम्ही मावळे बोला, हर हर महादेव बोला, हर हर महादेव बोला, हर हर महादेव बोला. चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी नमस्कार, मी जयेंद्र मोरे. हे मृत्युंजय या नाटकामध्ये मी मृत्यूचं कॅरेक्टर साकारतो आहे. पात्र काल्पनिक आहे. सहसा मृत्यूला कोणी बघितलेलं नाही आहे. कधी इतर नाटकांमध्ये ते आलं असेल की नाही माहिती नाही मला, पण हे एक वेगळं कॅरेक्टर उभं करताना खूप मजा येते. त्याच्यासाठी दिग्दर्शकांनी खूप वेगवेगळ्या गोष्टींचे एक्सरसाइजेस करून घेतले, आवाजाचे, बॉडी लँग्वेजचे. त्यानुसार हे पात्र रंगमंचावर साकारलं जातं. पण हे पात्र रंगमंचावर आलं कसं, तर ते माझी जन्मठेपमध्ये सावरकरांनी त्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की अंदमानात गेल्यानंतर त्यांच्याही मनात आत्महत्येचे विचार आले होते, तिथल्या यातना, कष्ट बघून. आणि त्यांच्या मनात हा जो विचार आला होता तोच धागा पकडून दिग्पाल लांजेकरने हे नाटक रचलेलं आहे. आणि त्यात हे मृत्यूचं कॅरेक्टर साकारताना फार मजा येते, वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि ते जसं जसं नाटक रंगत जातं प्रेक्षकही खूप एन्जॉय करतात या पात्राला. छान वाटते. बडे बाबू असंच म्हणत होते ना, आता तुम्हाला बोटीवर लोक या माझ्या या दरबारात तुमचं स्वागत आहे. इथे हसताय पटली वाटतं ओळख. अरे न पटायला काय झालं, बाळपणीचे सवंगडी आपण. नाशिक, पुणे,
लंडन या साऱ्या ठिकाणी हातात हात घालून वावरलो. तोच ना तू, माझा प्राणसखा मृत्यू. होय, मीच तो. हे मृत्युंजय हे नाटक तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. मराठी नाट्यसृष्टीचे अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी. आत्महत्याच आत्मकर्तव्य नाही, हे खरं नाही. स्वतःला ठार करणं म्हणजे आपणच आपल्या सैन्याच्या हानीत भर घालणं. वंदे मातरम. आता जर मरायचंच असेल तर एखाद्या सैनिकासारखं. आता रण शरण नाही, मारेत मारेत मरण.